नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या एका नव्या कोऱ्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. मंडळी, सेक्स हा सगळ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या शारीरिक गरजेंपैकी ज्या गरजा काही नैसर्गिक आहेत त्यापैकी तो एक महत्त्वाची गरज म्हणजे सेक्स आहे. पण सेक्स हा किंवा लैंगिक संबंध, शारीरिक संबंध हे केवळ शारीरिक आनंदापुरतेच, समाधानापुरतेच किंवा तृप्ती आपण ज्याला म्हणतो, ऑर्गॅझम ज्याला आपण म्हणतो, तेवढ्यापुरतंच मर्यादित नाही बरं का. कारण सेक्सचे बहुविध आयाम आहेत आणि हा सेक्स म्हणजे एका स्त्री आणि एका पुरुषांमध्ये ज्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे, त्यांच्यामध्ये असलेली एक निरोगी नैसर्गिक बांधिलकी आहे आणि त्याच्यामुळेच ही निसर्ग नियमानुसारच आहे, निसर्ग निर्मित आहे आणि त्यामुळे याचं वेगळं असं महत्त्व आहे आणि लैंगिक संबंधांचे शारीरिक, भावनिक, सामाजिक आणि मानसिक पातळीवर खूप महत्त्वाचे असे आरोग्यदायी फायदे आहेत. ते काय आहेत आणि हेच समजून घेण्यासाठी आपला हा मंच आहे मंडळी. आणि याआधीसुद्धा आपण या सगळ्या संदर्भात, सेक्सच्या संदर्भात डॉक्टरांकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, धूम्रपान, मद्यपान अशा विविध विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आजसुद्धा एका महत्त्वाच्या विषयाला आपण हात घालणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टरांविषयी जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहीफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहीफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहीफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. आणि या एपिसोडमध्ये आमच्या शंकांचं निरसन करायला, प्रश्नांची उत्तरं द्यायला डॉक्टर पुन्हा एकदा आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार मंडळी. मधुमेह किंवा डायबिटीज ज्याला आपण म्हणतो, तो आजकाल एक गंभीर आजाराचं स्वरूप ज्याने धारण केलेलं आहे अशापैकी एक आजार आहे. आणि मधुमेहाचं प्रमाण जे आहे, मधुमेहग्रस्तांचं प्रमाण, त्या रुग्णांचं प्रमाण लक्षणीयरित्या भारतात अलीकडच्या काळात वाढल्याचं दिसून येतं आहे. काही अभ्याससुद्धा, काही वैज्ञानिक नियतकालिकासुद्धा तेच सांगतात, काही शास्त्रज्ञांचा अभ्याससुद्धा हेच सांगतो. आणि त्यामुळे मधुमेह एकदा झाला की त्यामुळे, याच मधुमेहामुळे, याच डायबिटीजमुळे मज्जातंतूचं नुकसान होतंच. म्हणजे मज्जातंतू संदर्भातले आजार तर उद्भवतातच, मात्र त्याचबरोबर रक्तप्रवाहात सुद्धा समस्या निर्माण होते. आणि म्हणूनच पुरुषांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मधुमेहग्रस्त पुरुषांच्या लैंगिक समस्यांचं कारण जे आहे ते हाच मधुमेह, हीच रक्तातील साखर आहे. आणि त्यामुळे त्यांच्या पुरुषांच्या लैंगिक आयुष्यावर, लैंगिक क्रियाशीलतेवर परिणाम होऊ शकतो या मधुमेहाचा. आणि त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणू नका किंवा कामवासना कमी होणे, सेक्स करण्याची इच्छा कमी होणे यासारख्या समस्या ज्या आहेत त्या उद्भवू शकतात. आणि त्यामुळे खरं तर विवाहानंतर समजा जर अशा समस्या मधुमेहग्रस्तांना उद्भवल्या तर त्यांचं वैवाहिक जीवन जे आहे साहजिकच आहे धोक्यात येऊ शकतं. जोडीदाराच्या तक्रारी ज्या आहेत त्या वाढतात आणि प्रसंगी गोष्टी चिघळतात. आणि त्यामुळे असं होऊ नये म्हणून याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण काय माहिती आहे का, असेच एक मधुमेहग्रस्त रुग्ण जे आहेत, जे डायबिटिक होते, ज्यांना गेल्या 10 वर्षांपासूनचा डायबिटीज होता, एवढा जुनाट डायबिटीज घेऊन एक 45 वर्षीय गृहस्थ जे आहेत ते सरांच्या दादरच्या क्लिनिकमध्ये आले आणि त्यांनी सरांना विनंती केली की सर, माझा संसार एकदा मोडलेला आहे. या डायबिटीजमुळे मला जी कमजोरी आणि शीघ्रपतनाची लैंगिक समस्या होती, तसंच कामवासना नाही आहे माझ्या मनात, सेक्स करण्याची इच्छाच माझ्या मनातली मरून गेलेली आहे, अशा प्रकारच्या तक्रारी त्यांनी डॉक्टरांना सांगायला सुरुवात केली. आणि त्यांच्या याच लैंगिक समस्येमुळे, जी मधुमेहामुळे उद्भवली होती, त्यामुळेच त्यांची पहिली पत्नी जी आहे ती 7 वर्षांपूर्वीच घटस्फोट घेऊन निघून गेली होती. आता 7 वर्ष तर उलटली होती पहिलं लग्न मोडून, पण आता कुठेतरी हे जे गृहस्थ आहेत ते 45ची त्यांनी वयाची पूर्ण केली होती. 50च्या घरात ते जात होते, 50कडे वाटचाल करत होते. मात्र आयुष्याच्या या उत्तरार्धात
उतारवयात कोणीतरी सांभाळणारं आपलं हक्काचं माणूस असावं, साथीदार असावं असं प्रत्येकालाच वाटतं. साहजिकच आहे, याही गृहस्थांना ते वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण आता पुन्हा लग्न करणार कसं? कारण पुन्हा लग्न जर करायचं असेल तर साहजिकच आहे, पहिले पाडे 55 असं व्हायला नको. म्हणूनच त्यांनी स्वतःची जी लैंगिक समस्या आहे, जी त्यांना मधुमेहामुळे उद्भवली होती, ती समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच डॉक्टरांकडे आले होते. आता डॉक्टरांनी या गृहस्थांना नीट तपासलं. डायबिटीजमुळे आलेली कमजोरी आणि शीघ्रपतनासारखी समस्या ही दूर होऊ शकते उपचारांती हे त्यांना समजून सांगितलं आणि सुमारे वर्षभर डॉक्टरांनी या गृहस्थांना उपचार दिले. अजूनसुद्धा या गृहस्थांचे उपचार सुरू आहेत. पण यातली जमेची बाब जी आहे डॉक्टरांच्या उपचारांची ती अशी की डॉक्टरांच्या उपचारांचे खूप चांगले परिणाम होत आहेत सध्या. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं झालं तर या गृहस्थांचं लग्न जे आहे, त्यांनी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे आणि त्यांचं आयुष्य जे आहे, वैवाहिक आयुष्य, ते आता स्थिर अवस्थावर होतं आहे. डॉक्टर काय सांगाल याबाबत? कारण अशा अनेक केसेस असतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे डायबिटीज, मधुमेह आणि लैंगिक कमजोरी ह्याचा किती जवळचा संबंध आहे आणि याचा सामाजिक भाग जर सांगायचा झाला तर पहिल्या पत्नीला दूर जावं लागलं आणि त्या शीघ्रपतन कमजोरीमुळं पण घरातल्यांना ते सांगता आलं नाही. हे विस्तृत डिस्कशन आपण करणार आहोत. सांगूया आपण. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व साम टीव्हीच्या दर्शकांचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि अभिनंदन. ज्या पद्धतीने तुम्ही एक रिस्पॉन्स देऊन या कार्यक्रमात सहभागी होत आहे, उशीर झालेला जरी असेल तर सर्वांनी हा पूर्ण शो पाहायचा आहे. पूर्ण आमची सामची टीम अतिशय वैज्ञानिक असं ज्ञान तुम्हाला देण्यात येणार आहे, जे तुम्हाला कुठंही मिळणार नाही. बघा, मधुमेह, डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि ओबेसिटी हे तिन्ही एकदम मित्र आहेत जवळचे. आणि ते जवळचे मित्र येऊन काय करतात? तुमचं पूर्ण लैंगिक आयुष्य शिथिल करून टाकतात. आणि दुसरा प्रश्न काय आला? बरं, दुसरा जोडीदार फक्त खाण्यापिण्याची सोय आणि तुमच्या सांभाळायला येऊ शकतो का नुसता? अजिबात नाही. त्याचंही सुख पाहिजे असतं. मग त्या दुसऱ्या जोडीदाराला पहिल्यासारखी सिच्युएशन येऊ नये आणि हा डायबिटीज असताना देखील कसं तुम्ही तंदुरुस्त राहावं हे पूर्ण डिस्कशन आपल्या या शोमध्ये स्नेहाचे आपण करणार आहोत. नक्कीच. आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारच्या लैंगिक समस्या, भले मग कुठल्याही आजारामुळे तुम्हाला या समस्या उद्भवल्या असतील, त्या समस्यांचं निवारण जे आहे, त्यांच्यावर उपचार जे आहेत ते केले गेले पाहिजेत. आणि त्यामुळे तुम्ही डॉक्टर विजय दहिफळे यांची मदत घेऊ शकता. त्यांच्या क्लिनिकला तुम्ही भेट देऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. सरांची जी वेगवेगळ्या ठिकाणची महाराष्ट्रभरातली क्लिनिक आहेत, या क्लिनिकमध्ये तुम्ही जाऊ शकता. बघूया सरांची क्लिनिक्स कुठल्या कुठल्या ठिकाणी आहेत ते. सरांची क्लिनिक आहेत संभाजीनगरमध्ये, पुणे, ठाणे, नेरूळ, नाशिक, तसंच कल्याण, नागपूर, नवी मुंबईमध्ये खारघर इथं सुद्धा डॉक्टर असतात. नेरूळ इथं सुद्धा डॉक्टर उपलब्ध असतात. तसंच या सेंटरवर तुम्ही जाऊ शकता आणि सरांचा सल्ला घेऊ शकता, त्यांना भेटू शकता आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या लैंगिक समस्यांचं समाधान डॉक्टर नक्कीच करतील. आणि आत्ता जर तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर तुम्ही नक्कीच आमच्या या कार्यक्रमात थेट सहभागी होऊ शकता. फोन लावा आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022 410 10 610. पुन्हा एकदा सांगते, 022 410 10 610. त्यामुळे लगेच फोन उचला, आम्हाला फोन लावा. आम्ही तुमच्या फोनची वाट बघतोय. आणि पहिलाच फोन डॉक्टर आलेला आहे संध्या उबाळे यांचा, जामखेडवरनं. त्यांचा कॉल घेऊया आपण. संध्याजी, विचारा प्रश्न. नमस्ते सर. नमस्कार संध्याजी, बोला. कमजोरीसाठी स्त्रियांमध्ये काही एक्सरसाइज का व त्या कोणत्या याबद्दल सांगा. अच्छा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे हे बघा, हे फक्त पुरुषांना डिस्फंक्शन असतं का? म्हणजे डायबिटीज हे जे काही सगळं पुरुषांसाठीच चालू आहे का? हे संध्याजींनी सांगून दिलं, स्त्रियांना देखील असतं. सांगूया आपण. मित्रांनो, एक महत्त्वाचा भाग तुम्हाला सांगतो. जे काही आहे ते पुरुषाला आहे. हां, कमजोरी पण त्यांनाच आहे, डायबिटीज पण त्यांनाच आहे. मग स्त्रियांना काही नसेल का? अहो, स्त्रियांनाही डायबिटीज असतो, त्यांना देखील कमजोरी येत असते. पण ती कशी असते कोणाला माहिती आहे? त्यांना वाटतं काही त्यांना काही नसणारच आहे, असं अजिबात नाही. तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, त्या ठिकाणी अरोजल डिसऑर्डर आहे, डिझायर डिसऑर्डर आहे, पेन डिसऑर्डर आहे, ड्रायनेस डिसऑर्डर आहे, ऑर्गॅझमिक डिसऑर्डर आहे. त्यांना खूप नैसर्गिक चेंजेसमधनं जावं लागतं. मेन्सेस आहे, प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी आहे. मग अशा केसमध्ये बऱ्याचदा खाली सैलपणा येतो. किगल्स एक्झरसाइज ही अतिशय महत्त्वाची एक्झरसाइज आहे. खूप जणांना या किगल एक्झरसाइजचा
काय फायदा असतो हे माहीत नसतं. बेसिकली तुम्ही बसल्या जागी असाल, ऑफिसमध्ये असाल, तुम्ही डिलिव्हरीनंतर जर ही एक्सरसाइज केली ज्यामध्ये की मूल बंद टाईपमध्ये खालचा पेल्विक फ्लोअर बंद करणे, 2-3 सेकंद होल्ड करणे, पुन्हा रिलीज करणे, असं 15-20 वेळा करा. दिवसभर करत राहिलं तर परत तुमचा सैलपणा हा व्यवस्थितपणे टाईट होतो, जी पॉईंट पूर्वज जागेवर येतो आणि तुमच्यातली कमजोरी देखील कमी व्हायला लागते. आणि त्याच्या पुढचा भाग आणखी काही वेगळी समस्या असेल तर तज्ज्ञांना सेक्सॉलॉजी तुम्ही भेटू शकता. नक्कीच डॉक्टर. आणखी एक फोन येतोय. मंगेश जी आहेत अहिल्यानगरमधनं. मंगेशजी, स्वागत आहे तुमचा. विचारा प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, कमजोरीच्या ब्ल्यू पिल सोबत अल्कोहोल घेता येते का याविषयी माहिती पाहिजे होती. वा, आता बघा, म्हणजे प्रॅक्टिकल प्रश्न आहे की नाही. आणि हा आपल्या मंचाचा फायदा आहे. लाजायचं नाही, बुजायचं नाही. म्हणजे कमजोरी सोबत खरंय. ब्ल्यू पिल घेताना अल्कोहोल घेतलं तर चालतं का, सांगूया आपण. एक साधं तुम्हाला उदाहरण देतो. माझ्या ओपीडीमध्ये असं आल्यानंतर पूर्ण ट्रीटमेंट घेतली, त्याला पिल्स घेतल्या, काय त्याचे इतर आणखी गोष्टी त्यांनी घेतल्या. मग जाता जाता हळूच एक प्रश्न विचारतात, सर थोडंसं चालतं का म्हणे. आता अशा वेळेला आपण उत्तर देताना काय द्यायला पाहिजे. हे बघा, बऱ्याचदा गोष्टी ह्या लिमिटमध्ये असतील तर त्या नॉर्मल असतात आणि प्रत्येकाची लिमिट वेगळी असते. तुम्ही दुसऱ्याची लिमिट कम्पेअर करू नका. सहसा अल्कोहोलजन्य पदार्थ हे न घेतलेलं कधीही का चांगलं, कारण ज्या कारणामुळं तुम्हाला कमजोरी आली, तुमच्या अल्कोहोलिझममुळे तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे त्याच्या संवेदना कमी झाल्या, त्या ब्रेनकडनं तुमच्या लिंगाकडे जाणारे जे मज्जातंतूचे जे त्या ठिकाणी मेसेजेस असतात ते जर नाही गेले, नायट्रिक ऑक्साईड नाही बनलं, त्या ठिकाणी स्टिम्युलेशन नाही आलं, तर तुम्हाला अर्थातच कठोरता येत नाही, स्टॅमिना येत नाही, टायमिंग येत नाही. मग होतं काय यामध्ये, काही कट्ट्याच्या गप्प्यामध्ये काही जण सांगतात, अरे मित्रा तुला आज छान की हनीमूनला जायचं आहे ना, ते एक थोडंसं घेऊन जा म्हणजे खूप चांगलं वाटेल. हे बघा, तात्पुरत्या एक्सायटेशनला आपण तो रिझल्ट म्हणू शकत नाही, कारण आपण केलेली क्रिया ही एकट्याला आनंद घ्यायचा नसतो, समोरच्यालाही द्यायचा असतो. बऱ्याचदा काय होतं, तुम्ही ह्या स्टिम्युलेशनमध्ये हे विसरता की समोरच्याला आनंद पाहिजे. एकच सांगेन, कधीतरी त्या ठिकाणी काही पार्टी किंवा ऑकेजनली तुम्हाला काही त्रास नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही डेफिनेटली जाऊ शकता, पण ॲज अ मेडिकली आम्ही त्याला ॲडवाईस करणे हे अजिबात योग्य नसतं. नक्कीच. आणखी एक आपल्याबरोबर प्रेक्षक जोडलेले आहेत. आपल्याबरोबर आहेत पुण्यावरनं रेवतीजी. रेवती, विचारा प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला रेवतीजी. तर स्त्रियांची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी एखादी पील असते का आणि ती सेफ असते का, त्याबद्दल माहिती द्या. अच्छा, बघा अशी पिल ज्याने कामभावना उत्पन्न होऊ म्हणजे शकते. बघा, फक्त पुरुषांसाठी नाही तर हा मंच भगिनींसाठी देखील आहे. आणि का नसू नये, का विचारू नये त्यांनी, काही समजा त्यांनाही असेल ना भावनेचा इफेक्ट, मग त्याला काही पिल असते का, सांगूया आपण. नक्कीच. हे बघा, स्त्री आणि पुरुष दोघांनाही आपलं स्वतःचं जीवन आनंदी जगण्याचा, एन्जॉय करण्याचा हक्क आहे. वय वाढल्याप्रमाणे हार्मोन बदलले, मेन्सेसमध्ये प्रॉब्लेम आले, तर अशा केसेसमध्ये बऱ्याचदा पील लागते. कोणती पील असते स्त्रियांना, फिबानसेरिन. या पीलमध्ये काय असतं, बऱ्याचदा त्या ठिकाणी डिप्रेशनची भावना असते. बऱ्याचदा काय होतं की इच्छाशक्ती कमी होते, अराउझल कमी होतं. अशा केसमध्ये काय करायला पाहिजे, तर बऱ्याचदा मेल पील जशी असते तशी फिमेलला नसते, पण ही जर पील घेतली तर नक्कीच त्यांना इफेक्ट चांगला येतो. नक्कीच. पण डॉक्टर, मला एक सांगा की तुम्ही आता म्हणालात की ही पिल असते, बरोबर. पण आता पिल आहे म्हटल्यावर आणि ती ही कामभावनेसाठी हो. आहे म्हटल्यावर त्याचे काही दुष्परिणाम असू शकतात का? म्हणजे काळजी काय घ्यायला पाहिजे, काही जाऊया आपण. मित्रांनो, बघा, ही पिल जी आहे सॉरी, तर या ठिकाणी बऱ्याचदा अँटी डिप्रेसंट म्हणजे ह्याचे कंटेंट काय आहेत. काही जणांना डिप्रेशनचा त्रास असतो, काही जणांना त्यामुळे हायपोटेन्शन होणं, गिडीनेस येणं, किंवा बऱ्याचदा मिनोपॉज, ज्याला मिनोपॉज झालेलं नाही तेच त्या घेऊ शकतात. तर अशा केसेसमध्ये यंग केसेस ज्या ठिकाणी डिझायर आणि भावना कमी आहे त्यांनाच ही ॲडवाईस केली जाते. पण त्यांना हायपोटेन्शन आहे, गिडीनेस आहे, किंवा कसल्याही प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी समजा एक्सायटेशनमध्ये प्रॉब्लेम येत असेल, अराउझलमध्ये प्रॉब्लेम असेल, तर दररोज संध्याकाळी ती घ्यायची असते. पण कुठल्याही प्रकारची ॲलर्जी, कुठल्याही प्रकारचं डिझिनेस, बऱ्याचदा महत्त्वाचं सांगतो, कुठल्याही प्रकारचं अल्कोहोलिक प्रॉडक्ट या ठिकाणी घ्यायचं नसतं. का, रिझन काय असतं यामध्ये,
ऑलरेडी हे अँटी डिप्रेसंट असल्यामुळं तुम्हाला झोप येणे, गुंगी येणे किंवा चक्कर येणे असं होऊ शकतं. पण आहे हे पिबान्सेरिन पिंक पिल आहे. तज्ज्ञांचा सल्ला, सेक्सॉलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्टचा सल्ला घेऊनच तुम्ही ते घेऊ शकता. डॉक्टर, मला एक असं विचारायचं आहे की समजा पुरुषांना कमजोरी असेल आणि बरोबर आहे. त्याच्यासोबत स्ट्रिक्चर युरेथ्राचा बरोबर आहे. त्रास सुद्धा असेल हां. त्यांना, तर अशा वेळी सेक्स ट्रीटमेंट घेता येते का? अच्छा, म्हणजे सोबत काही कारणामुळे समजा मूत्रवाहिनी जी आहे तर बारीक असेल तर कमजोरीची ट्रीटमेंट देता येते का? सांगूया आपण. मित्रांनो, हे बघा, तुम्हाला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होणं किंवा मूत्रमार्गामध्ये काही प्रकारचा अडथळा येणं, त्याला बरीच कारणं असतात. युरिनचं इन्फेक्शन आहे, बऱ्याचदा पार्टनरकडनं झालेलं इन्फेक्शन आहे, किंवा बऱ्याचदा काही कारणामुळे त्या ठिकाणी स्ट्रिक्चर म्हणजे त्या मूत्रमार्गाच्या कुठल्याही भागामध्ये त्याचा जो व्यास असतो तो अरुंद झालेला असतो. मग अशा केसेसमध्ये बऱ्याच जणांना काही ऑप्टिकल इरॅथ्रॉटॉमी म्हणा किंवा युरेथ्रल डायलेटेशन म्हणा किंवा एखादं कॅथेटर टाकून त्याला ओपन करायची वेळ येते. मग अशा वेळेला त्या ठिकाणी त्या इरिटेशनमुळं किंवा त्या कट घेतल्यानंतर त्या फ्लुइड एक्स्ट्राव्हेजेट झाल्यामुळं बऱ्याचदा बाजूच्या कार्पोरल फंक्शनल युनिट जे आहे ते अफेक्ट झालेलं असतं. तरी देखील तज्ज्ञांना दाखवल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं इन्फ्लमेशन, त्याचं स्ट्रिक्चर ओके केल्यानंतर त्याला आपण डेफिनेटली मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट, वासोडायलेटर, लोकोलिकेटिंग एजंट देता येतात. काही केसेसमध्ये समजा रिझल्ट येत नसेल आणि कार्पोरा डॅमेज असेल तर पी शॉट थेरपीसारख्या थेरपी आहेत, ज्यामुळे की तो कार्पोरलचा भाग जो आहे म्हणजे फंक्शनल युनिट आणि स्ट्रिक्चरचा भाग याला देखील त्याचा सप्लाय सुरू होतो. आणि नक्कीच अशा व्यक्तींना देखील ट्रीटमेंट घेता येते. फक्त सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्टकडनं प्रॉपर सल्ला घेणं अतिशय आवश्यक असतं. डॉक्टर, आता वेळ झाली आपले आजचे अच्छा, विजेते कोण नक्कीच, आहेत ते नक्कीच सांगूया सांगूया आपण. त्या ठिकाणी पद्मराज पाटील बेळगावचे मागच्या वेळेचे विजेते आपल्या सेंटरला आले. त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं. खूप दिवसापासून त्यांना या ठिकाणी व्हिजिट करून आपल्या मित्रांसाठी देखील ही पुस्तिका न्यायची होती. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि असं सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढायला लागेल. बघूया आता कोण आहे असतो जो लकी विनर, ज्याला की तुमच्या चिठ्ठी काढण्यामुळं आपल्या सेंटरला यायचं त्याला चान्स मिळणार आहे. पाहूया आता कोण आहे. आपण कुठे गेलो ते. वा, आपण आता मुंबईतच आहोत. चंदू एखंडे अंधिरेचे यांचं एकदम मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी तर कमजोरीसोबत तुम्हाला प्रोस्टॅटिक एनलार्जमेंट असेल तर सेक्सबद्दल ट्रीटमेंट घेता येते का? तर डेफिनेटली घेता येते. कारण प्रोस्टॅटिक एनलार्जमेंट जरी झालेला असेल तर त्यामुळं शिथिलता येत नसते, पण त्यावर सुरू असलेले काही अल्फावकर मेडिसिन्स आहेत, काही फिनास्टाईलसारखे ड्रग्ज आहेत, किंवा बरेचदा दुर्बीण टाकून आतनं तो रस्ता कट केल्यामुळं हे शिथिलता येते. त्याला प्रॉपर ट्रीटमेंट दिल्यानंतर काही वॉस्क्युलर ट्रीटमेंट आहेत, सेंट्रली ॲक्टिंग आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत, रिझल्ट एकदम चांगला येतो. अशाच प्रकारे तुम्हाला देखील सहभागी व्हायचा असेल तर प्रश्न विचारायला लागेल, बरोबर आहे. तर या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं, या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. तर प्रश्न असा आहे की तुम्हाला या कमजोरीसोबत जर स्ट्रिक्चर युरेथ्रा असेल तर ही ट्रीटमेंट घेता येते का? हा शो जर मिस झाला असेल तर साम TV सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं पूर्ण शो पाहता येईल. डायरेक्ट फोन लावा, मेसेज करा किंवा ईमेल करू शकता. या ठिकाणी आपल्या चित्रफितीमध्ये काही आपल्या आठवडाभराच्या इव्हेंटचे फोटो त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी नुकताच दसऱ्याचा सण साजरा करण्यात आलेला आहे. आमच्या दादर येथील सेंटरचं त्या ठिकाणी एक पूजन करण्यात आलं. आणि त्याचबरोबर या गेल्या आठवड्यामध्ये आमची एक युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाची मीटिंग घेण्यात आली. युरोलॉजी सोसायटी ऑफ औरंगाबाद, ज्या ठिकाणी स्ट्रेस युरिनरी कॉन्टिन्युअस, त्याचबरोबर वसायको वैजनल फिश्युला असताना त्या ठिकाणी तुमच्या पर्सनल लाईफवर कसा परिणाम होतो यावर डेफिनेटली त्या ठिकाणी एक डिस्कशन झालं, संवाद प्रस्थापित करण्यात आला. सर्व डॉक्टरांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला. आणि अशा रीतीने कशा पद्धतीने तुम्हाला सर्जिकली स्त्रियामधील देखील व्याधी नीट करून तुम्हाला त्यांना सेक्शुअली कसं ॲक्टिव्ह करता येतं, तुमचं पर्सनल लाईफ सुखी जगण्यासाठी, आनंदी जगण्यासाठी कशा पद्धतीने या सर्जरी कामाला येतात हे पूर्ण चर्चासत्र झालं. आणि परत मी आपल्या सर्व मित्रांना सांगतो की डायबिटीसला अजिबात घाबरू नका. हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि स्त्री असो पुरुष असो कोणाला जरी हा झाला तरी, आणि जरी लैंगिक शिथिलता आली, वासनेचा प्रॉब्लेम आला किंवा इच्छाशक्तीचा प्रॉब्लेम आला किंवा परफॉर्मन्सचा प्रॉब्लेम आला तर अतिशय चांगल्या ट्रीटमेंट देऊन यातनं तुम्हाला बाहेर येता येतं. बाकी स्नेहाजी
तुम्ही सांगू शकता? नक्कीच. आणि या सगळ्यावर सगळ्यात मुळात म्हणजे उपचार आहेत आणि ते घेण्यासाठी त्याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर विजय दहिफळे आहेत. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत, त्यांचे सेंटर्स दिलेले आहेत, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर जे आहे ते टिपून घ्या आणि त्यावर तुम्ही संपर्क साधून सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. सध्या आपण इथेच थांबतोय. आता वेळ झाली प्रेक्षकांचा निरोप हरकत. घेण्याची, त्यामुळे इथेच थांबतोय. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. नमस्कार. नमस्कार.